नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, सर्वप्रथम आपण श्री गणरायाला साष्टांग नमस्कार करूया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया मंगल मूर्ती श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. या जगावरती जी काय संकट येतील त्या सर्व संकटांचा नाश तू कर आणि सर्व जगाला श्री गणराया तू सुखी ठेव, हीच प्रार्थना करूया. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेत आहोत रयतेचा दरबारमधून, ज्याला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आम्हाला सांगितलं की अहमदनगरमध्ये जी परिस्थिती आहे ना, ती आमच्या नद्यांची सुद्धा आहे. इतकी गंभीर परिस्थिती सगळीकडे आहे, हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पण मंडळी, अहमदनगरच्या सीना नदीच्या प्रदूषणाबाबत तिथल्या नागरिकांनी आवाज उठवला होता, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. मंडळी, सांडपाणी, अतिक्रमणं इत्यादी कारणांमुळे सीना नदी प्रदूषित होते आहे. त्यात इथे STP असूनही गेली 15 वर्ष बंद आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचं पाणी सीना नदीमध्ये येतं. अतिशय कठीण परिस्थिती आहे. त्यातही अहमदनगरमधले मोठाले ओढे बुजवून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या घरात पाणी भरू लागलंय. नदी पात्रातल्या अतिक्रमणांची तर गणतीच नाही. आणि ह्या साऱ्या दुरवस्थेबाबत अहमदनगरच्या नागरिकांनी आवाज उठवला, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच या एपिसोडनंतर आम्हाला खूप प्रतिक्रिया आल्या. तेव्हा आमचं तुम्हाला असं सांगणं आहे मंडळी, की तुमच्याकडे काही समस्या असतील ना, तर तुम्ही नागरिकांनी एकत्र या आणि त्याविषयी आवाज उठवा. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल ना, तर रयतेचा दरबार नक्की बघत राहा. एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला अतिशय आवडेल. मात्र आजचा भाग जो आहे ना, तो तुम्ही काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. असं बघा मंडळी, सध्या तुम्हाला कर्ज हवं आहे का, अशा प्रकारचे सातत्याने फोन येत असतात ना. हे फोन आपल्यालाच का येतात, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. त्याच्यावरचं उत्तर असं आहे की मंडळी, तुमचा सिबिल चांगला असेल, म्हणजे तुमचं सिबिल रेटिंग चांगलं असेल म्हणून तुम्हाला कर्ज घ्या म्हणून बँका चक्क फोन करत आहेत. तेव्हा सिबिल म्हणजे नेमकं काय, हे आपण समजून घेऊया. ही सिबिल ही एक यंत्रणा आहे खरं तर. आणि ह्या यंत्रणेमार्फत ह्या सगळ्या या यंत्रणेला सर्व बँका जोडले गेलेल्या आहेत. ओके. म्हणजे तुम्ही जर कर्ज घेतलं एखादं, तर ते ऑटोमॅटिकली सिबिलला अपडेट होतं. तुमचं अकाउंट जे बँकेमध्ये आहे ते देखील सिबिलवर दिसतं. तुम्ही परतफेड करता ते देखील सिबिलला माहिती असतं. त्यामुळं तुम्ही ते वेळेत केलं की नाही हे देखील सिबिलकडे त्याची माहिती असते. म्हणून तुम्ही जे काही करताय हे सगळं. आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की तुमचं क्रेडिट कार्ड जे आहे तुमचं आधार कार्ड जे आहे, पॅन कार्ड आहे, तुमचं बँक अकाउंट आहे, असं सगळं ते एकमेकाला लिंक असल्यामुळे तुमची सगळी वर्तणूक ही आज डिजिटली बँकांकडे अवेलेबल असते. सिबिलचा फुल फॉर्म आहे द क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. या सिबिलचे नेमके फायदे काय आहेत तेही जाणून घेऊया. या बँकांमध्ये त्यांचं कर्ज जे आहे, कर्ज धोरण जे आहे, ते सगळं सिबिलवर अवलंबून आहे. आणि हा सगळा सिबिलचा जो भाग आहे, याच्यामध्ये अनेक बँका ज्या आहेत त्यांचा कर्जाचा जो व्याजाचा दर आहे तो देखील तुमच्या सिबिल रेटिंगप्रमाणे ठरतो. फॉर एक्झाम्पल, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं सिबिल रेटिंग हे 700च्या पुढं हवं आहे मुळामध्ये, तर ते चांगलं मानलं जातं. 700च्या पुढे, 750च्या पुढं जर तुमचं रेटिंग असेल तर तुमच्या गृहकर्जासाठी तुमचा दर हा 7.30 सध्या जे प्रचलित आहे 7.3 to 7.5 पर्यंत आहे.
पण त्यावर जर तुमचा आणखी चांगला असेल तर तुम्हाला त्यापेक्षाही कमी याच्यामध्ये कर्ज आज मिळू शकतं. म्हणजेच मंडळी, आपल्या सगळ्यांची आर्थिक वर्तणूक या सिबिलद्वारे समजत असते. तुमचं आर्थिक वर्तणूक किंवा वागणूक जी म्हणतो त्याच्यामध्ये म्हणजे तुमचा कर्जफेडीचा कशा प्रकारे तुम्ही कर्जफेड करता, घेतलेली कर्ज कशा प्रकारे परत करता, वेळेत करता का, किती वेळेत करता, या सगळ्या गोष्टींचा तिथे आढावा घेतला जातो. आणि मूळतः तुमच्या नुसतं कर्ज परतफेडीचं तिथे पाहिलं जात नाही, तर तुमच्या क्रेडिट कार्ड जर तुमचं असेल तर त्या क्रेडिट कार्डवर तुम्ही किती क्रेडिट घेता, तुमची लिमिट काय होती, तुम्ही किती क्रेडिट कार्ड बाळगता, त्यांचा वापर कसा करता, त्यानंतर याचं परतफेड क्रेडिट कार्डवरची नियमितपणे होते का, त्यानंतर इतरही बाबतीत म्हणजे तुमच्या तुमची कशा म्हणजे क्रेडिट कार्डवरनं बँकांना हे कळतं की तुमचं स्पेंडिंग पॅटर्न कसा आहे, तुम्ही कसा खर्च करता, आणि मग जो खर्च केला तो तुमच्या ऐपतीप्रमाणे करता का ऐपतीच्या बाहेर जाऊन करता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बँकांना ज्या आहेत त्या सिव्हिलमधून कळून येतात. म्हणजे कर्ज घेणे, त्याची परतफेड करणं किंवा कर्जासाठी तारण ठेवणं इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपल्याला असते. म्हणजे थोडक्यात बँकिंग व्यवहार आपल्याला माहीत असतात. स्वातंत्र्योत्तर काळानंतर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 हा कायदा केला गेला आणि आज भारतामध्ये या कायद्यानुसारच सगळं बँकिंग होतं. आणि आणखी एक कायदा म्हणजे RBIचा जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट आहे, या 2 कायद्यांमध्ये संपूर्ण बँकिंगचा जो व्यवसाय आहे तो आज चालतो. मुळामध्ये बँकेचं फंक्शन जर पाहिलं आपण तर अगदी फार सोपं आहे ते म्हणजे ते डिपॉझिट स्वीकारणे आणि कर्ज देणे. त्यातून ही मंडळी या बँकिंगबाबत NPA ही संज्ञा आपण हल्ली वारंवार ऐकत असतो. ती नेमकी काय आहे तीही आपण जाणून घेऊया. पण तत्पूर्वी बँकांची कार्यपद्धती काय असते ना तेही आपण समजून घेऊया. मुळात ग्राहकांकडून ठेवी स्वीकारणे आणि त्या ठेवींमधून इतर ग्राहकांना कर्ज देणे हे बँकांचं मुख्य कार्य असतं. ठेवींवरती जे व्याजदर आकारले जातात त्याच्यापेक्षा कर्जावरती जे व्याजदर आकारले जातात ना ते जर का जास्त असतील तर बँकांना त्यातून नफा होतो. म्हणजेच मंडळी, सरासरी व्याज खर्च आणि सरासरी व्याज उत्पन्न याच्यामध्ये इतका फरक पाहिजे की बँकेचे जे इतर खर्च असतात ना ते ह्या सगळ्यामधून भागले पाहिजेत, म्हणजेच बँकेला नफा होऊ शकतो. त्यातूनही कुणालाही कर्ज देताना सध्या त्या व्यक्तीचं सिबिल रेटिंग बघून कर्ज दिलं जातं. त्यासाठी योग्य तारणसुद्धा दिलं जातं, एक व्याजदर निश्चित केला जातो आणि ह्या कर्जाचा परतावा जर का ठराविक मुदतीत झाला ना तर त्याला स्टँडर्ड ॲसेट असं म्हणतात. मंडळी, मुळात ह्या बँका जेव्हा कर्ज देत असतात ना तेव्हा ठेवीदारांनी यांच्याकडे ज्या ठेवी ठेवलेल्या असतात ना त्या पैशांमधूनच बँका कर्ज देत असतात. आणि मग जर का एखादा ठेवीदार मुदतीपूर्वी बँकेकडे ठेवी काढण्यासाठी आला तर त्यासाठीची रक्कम बँकांकडे असणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच कुणालाही कर्ज देत असताना ठराविक रक्कम बँकांना राखीव ठेवायला लागते. ठराविक म्हणजे कर्जाच्या 1% रक्कम बँका वेगळी काढून ठेवतात. त्या खर्चाचा किंवा त्या रकमेचा काहीही उपयोग केला जात नाही, ते राखीव म्हणून ठेवण्यात येतं. म्हणजेच त्या कर्जाची परतफेड होत नाही ना तोपर्यंत ह्या रकमेचा विनियोग बँका करू शकत नाही. याला प्रोव्हिजनिंग म्हणतात. आणि ह्या प्रोव्हिजनिंगसाठीचे जे पैसे असतात ना ते बँका आपल्या नफ्यातून देत असतात. आणि म्हणूनच हे प्रोव्हिजनिंग जर का वाढलं ना तर बँकांचा नफा कमी होऊ शकतो. म्हणून कर्जाची परतफेड ठराविक मुदतीमध्ये होणं हे बँकांचं उद्दिष्ट असतं. आणि मग ठराविक मुदतीमध्ये जर का एखादी व्यक्ती कर्जाचा परतावा करू शकली नाही ना तर त्याचं अकाउंट NPA होतं. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट. कर्ज दिलं गेलेलं आहे ते रिकवर किंवा त्याची वसुली होण्यासाठी बँकांचे काही निकष आहेत आणि सगळ्यात मोठा निकष आहे तो NPAचा, नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे अनुत्पादक कर्ज. म्हणजे बँकांची जी कर्ज एकूण दिली जातात त्यामध्ये अनुत्पादक कर्ज किती आहेत यावरूनच बँकांचं आरोग्य
हे जोखलं जातं. आणि NPA जास्त असतील तर निश्चितपणे कर्जदारांमुळेच ते जास्त होतात. आपलं अकाउंट NPA कधी होतं हेही समजून घ्या. 2 महिन्यापूर्वीच रिझर्व्ह बँकेने आणखी त्यात बदल केले आणि NPA होण्याच्या पूर्वी एक SMA ही एक संकल्पना रिझर्व्ह बँकेने आता आणली आहे. त्याला स्पेशल मेन्शन अकाउंट्स असा त्याचा अर्थ होतो. स्पेशल मेन्शन अकाउंट्स SMA. म्हणजे तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे तुमचा कर्ज हप्ता जर आता या महिन्यामध्ये ड्यू आहे आणि तो तुमचा चुकला असेल तर तुम्ही SMA 0मध्ये जाता. म्हणजे स्पेशल मेन्शन अकाउंटमध्ये. म्हणजे तुमच्यावर लक्ष राहतं, लगेच तुमच्याकडे लक्ष फोकस येतो. मग 30 दिवसानंतर तुमचा 30 ते 60 दिवसांपर्यंत SMA 1 ही संकल्पना आता नव्याने रूढ झाली आहे. आणि 60 दिवसांनंतर तुम्हाला SMA 2 मध्ये 60 ते 90 दिवस आणि 90 दिवसानंतर तुम्ही सबस्टँडर्ड होता. म्हणजे तुमची NPA म्हणण्याला सुरुवात होती. म्हणजे तुम्ही NPA कधी होता? 90 दिवसानंतर. काय 90 दिवसानंतर? तुमचा हप्ता असेल तर हप्ता फेडीमध्ये, तुमचं व्याज असेल म्हणजे आता हे पुन्हा NPAचं जी प्रमाण ते खात्याच्या प्रकाराप्रमाणे बदलत जातात. NPA होत असताना सबस्टँडर्ड होणं ही पहिली पायरी असते. पहिली पायरी ही सबस्टँडर्डची आहे आणि ती 12 महिन्यांपर्यंत आहे. म्हणजे 90 दिवस झाल्यानंतर 12 महिने जे आहेत ते 12 महिन्यापर्यंत तुम्ही जर नाही भरलं तर तुम्ही सबस्टँडर्ड होता. त्यानंतर जवळजवळ 1 वर्षापर्यंत D1 म्हणजे डाऊटफुलमध्ये जाता. त्यानंतरची पायरी ही डाऊटफुल कर्जाची. मग त्यात D1, D2, D3 असे प्रकार आहेत. 1 वर्षापर्यंत D1 आहे. त्या पुढच्या 3 वर्षांपर्यंत D2 आहे आणि त्यानंतर 3 वर्षानंतर हे D3 मध्ये जातं. त्यानंतर जर तुम्ही 3 वर्षांपर्यंत D3 पर्यंत जाता आणि नंतर भरलं नाही तर तुमचं लॉस ॲसेट म्हणून बँकेच्या आणि तुमच्या रेकॉर्डलाही लॉस ॲसेट म्हणून तुम्ही रेकॉर्ड होता. कर्जफेड जर का झाली नाही ना तर बँकांच्या नफ्यावर त्याचा परिणाम होत असतो. तुम्ही कर्जफेड केली नाही, तुमच्यावर कारवाई ती याची होईलच रिकव्हरीची. पण त्यापेक्षाही बँकेच्या ताळेबंदावर याचा परिणाम होतो. प्रॉफिटेबिलिटीवर, बँकेच्या नफ्यावर याचा परिणाम होत असतो. म्हणजे बँकेला तुम्ही जेवढे NPA झाला त्याचे प्रमाण ठरवून दिले रिझर्व्ह बँकेने. तुम्ही स्टँडर्ड जरी असलात तरी बँकेला तुमची प्रोव्हिजन त्यांच्या नफ्यातनं करावी लागते. बँकेच्या ग्रॉस नफ्यातून त्याला पहिल्यांदा प्रोव्हिजन करावी लागते की तुमचं कर्ज जर थकीत झालं तर बँकेला जबाबदारी अशी आहे की त्यांच्या नफ्यातनं त्यांनी प्रोव्हिजन बाजूला करायची, तेवढे पैसे बाजूला ठेवायचे. त्यामुळे नफ्यावर निश्चितपणे होतो की जो स्टँडर्ड अकाउंट आहे त्याच्याकरता 0.25 पैसे 25 पैसे म्हणजे 0.25% स्टँडर्ड असेटची बाजूला करावे लागतात ग्रॉसमधनं. आणि लॉस असेल तर 100% जेवढं येणं कर्ज आहे तेवढ्यांची प्रोव्हिजन बँकेला त्यांच्या नफ्यातनं करावी लागते. आता NPA अकाउंटमधून आपल्याला बाहेर यायचं असेल तर नेमकं काय करायचं तेही तुम्ही समजून घ्या. आणि तुम्ही एकदा NPA झालात की तुम्हाला NPA मधून बाहेर यायचं ही एक फार मोठी गोष्ट आहे. कारण त्या याच्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण रक्कम व्याजासह प्रिन्सिपलसह संपूर्ण रक्कम बँकेला भरल्याशिवाय तुमचं अकाउंट NPA मधून बाहेरच येत नाही. मंडळी, मध्यंतरी कोविडमुळे कर्ज परतफेड खूप कमी झाली होती. अशा वेळेला केंद्र सरकारने विविध योजना आणल्या आणि त्याचा सकारात्मक फायदा झाला. कोविड आणि त्याच्यापूर्वीपासून एक मोठ्या प्रमाणात हे कर्ज जी होती, पण शासकीय निर्णय काही असे झाले MSMEच्या बाबतीत जे झाले, मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज यांची डेफिनेशनमध्ये बदलली आणि मग MSMEचे अनेक रूल्स जे आहेत ते स्मॉल इंडस्ट्रीलाही लागू केले गेले. आणि ह्या सगळ्या ज्या योजना शासनाने कोविडनंतर ज्या जाहीर केल्या त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम आता दिसतो आहे. आणि आत्ताच नुकत्याच आलेल्या आकड्यांवरनं बँकिंग सेक्टरमधलं ग्रॉस NPA हा कुठेतरी 6% खाली आला आहे. की जो कुठेतरी 10-11% गेला होता तो कुठेतरी आत्ता याचं चिन्ह चांगली दिसू लागले. त्यांचं 6% तो
खाली आलेला दिसतो. व यात पॉलिसीज आहेत, बँकांची धोरणं आहेत, या सगळ्यांमुळे हा मोठा इम्पॅक्ट आज आपल्याला या अर्थव्यवस्थेवर दिसतो. मुळात कर्ज घेतल्यानंतर ते विशिष्ट मुदतीत परत करणं हे अत्यंत आवश्यक असतं. पण काही कारणांनी ते जर का आपल्याला शक्य नसेल ना, तर आपण बँकेत जायला पाहिजे, बँकेला विश्वासात घ्यायला पाहिजे, त्यांच्याशी बोलायला पाहिजे. रिकव्हरी हा देखील एक फार मोठा मुद्दा आहे की जो फारच त्रासदायक होतो. किंवा NPA झाल्यानंतर बँकांच्या नोटीस आल्यावर माझ्याकडे काय असतं, हे जाता जाता फक्त एकच सांगेन की माझी जर तात्पुरती अडचण असेल की मला या महिन्यात कर्जफेड करता येणार नाही किंवा 2 महिने करता येणार नाही, 3 महिने करता येणार नाही, याबाबतची पूर्वकल्पना बँकेला द्यावी. स्वतः जाऊन तिथे तुम्ही प्रत्यक्ष मॅनेजरशी बोला, प्रत्येक मॅनेजरशी बोला की माझी आत्ता आर्थिक चणचण आहे ती या कारणामुळे आहे, ही कारणं त्याच्यामुळे आहेत, मला थोडासा लेट होतोय. बँका निश्चितपणे तुमचं ऐकतील, कारण तुमच्या कर्जफेडीवरच त्यांचंही अवलंबून असतं, त्यांचं रेटिंगही अवलंबून आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला जर अशी परतफेड करायला जमत नसेल तर बँकेला सांगा. म्हणजे कर्ज परतफेड तात्पुरती म्हणतोय मी, पूर्ण असा विषय होत नाही, पण मला आता तात्पुरती अडचण आली आहे आणि सध्या मी हे सगळ्या कर्ज खात्यांना लागू आहे. बँकेशी बोला. बँक जनरली तुमचा मित्र असणं अपेक्षित आहे आणि तसे अनेक ठिकाणी तसं दिसतं. थोडक्यात बँका आपल्या मित्र असायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणखी महत्त्वाचा भाग आहे की त्या बँकांच्या ज्या वेबसाईट आहेत, अपेक्षित असं आहे की त्या सगळ्यांचे रेट्स त्यांनी तिथं देणं गरजेचं आहे. आणि आज कॉम्पिटिशनच्या ह्याच्यामध्ये जे स्पर्धा जी आहे, त्या स्पर्धेच्या युगामध्ये निश्चितपणे प्रत्येक बँक आमचा पोर्टफोलिओ कसा वाढेल की प्रत्येकाचा अभ्यास आहे. आज तर अशी अवस्था आहे की तुम्हाला 15 दिवसांनी तुमचे डिपॉझिटचे रेट बदलतात. 15 दिवसांनी डिपॉझिटचे रेट बदलतात. नाही, कमी नाही, आता बऱ्यापैकी वाढलेत परत. कारण हे मध्ये कोविडमध्ये कसा होता की पुन्हा हे सगळे रेट जे आहेत ते रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर आहेत. रिझर्व्ह बँक ज्यावेळेस तुम्हाला त्यांचं मासिक धोरण जे जाहीर करतात, तर ह्या सगळ्या धोरणावर हे बाकीचं अवलंबून आहे. आणि रेपो रेट किंवा बँकाला जे पैसे मिळतात रिझर्व्ह बँकेकडनं ते काय रेटने मिळतात, ते जर रेट वाढले तर निश्चितपणे बँकांनाही रेट वाढवावे लागतात. आज इकॉनॉमीमधला किंवा अर्थव्यवस्थेमधला रिझर्व्ह बँकेचा जो अधिकार आहे की संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये किती चलन असावं आणि चलनवाढ ह्या संकल्पनेला जर कंट्रोल करायचं असेल तर रिझर्व्ह बँक व्याजदरांचा आधार घेते आणि त्याप्रमाणे चलनाचं विनियमन जे आहे हे रिझर्व्ह बँक करते. त्याप्रमाणे त्यानुसार हे बदलत राहतात. त्यामुळे तुम्हाला असंही दिसेल की या आजच्या 15 दिवसाला कमी रेट असेल आणि अजून महिन्याभराने चांगले रेट आहेत, तर म्हणजे त्यापेक्षा जरा जास्त आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतात. ही बँकिंग व्यवस्था ही या पद्धतीने भारतामध्ये आहे. आणि म्हणूनच निरनिराळ्या बँकांच्या वेबसाईटवर जाऊन त्या बँकांचं आर्थिक आरोग्य आपण तपासायला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक बँकेची अवस्था, आर्थिक अवस्था निश्चितपणे कळू शकते. आणि जर आपण जागरूक राहिलो तर कर्ज घेणं, आपण म्हणतो की कर्ज घ्यायचं आहे कुठूनही घ्यावं, तसं न करता चांगल्या प्रकारे जे चांगलं व्याजदराने किंवा मला स्वस्तात कर्ज कोण देईल, कारण अजूनही हिडन कॉस्ट त्याच्यामध्ये असतात. मग त्यांचा सेवा चार्ज असतो. नुसता तुम्हाला जरी मी कमी व्याजदर दिला तरी बँका प्रोसेसिंग चार्ज काय घेतात. सहकारी बँकांमध्ये शेअर भागभांडवल कापलं जातं. आणि खरं तर हा जो भाग आहे की शेअरचा, म्हणजे शेअर कपात जी आहे ती 2.5 ते 5% होते आणि काही बँकांमध्ये ती फार कमी आहे. त्यामुळे आपण याचा जर विचार केला की आपण ही आधी माहिती घ्यावी बँकेकडनं की माझा बँकेचा कर्ज जरी कमी असलं किंवा व्याजदर जरी कमी असला तरी निश्चितपणे प्रोसेसिंग चार्ज काय आहेत, त्याची स्टॅम्प ड्युटी किती पडणार आहे, मॉर्गेज कशा स्वरूपाचं करणार आहे, त्यानंतर तुम्ही बँक याच्यासाठी काही वेगळे चार्जेस लावते का, त्यांचे प्रोसेसिंग चार्जेस काय आहेत, त्यांचे वकिलांचे चार्जेस काय आहेत, लिगल चार्जेस काय लावते, हे सगळं त्याच्यामध्ये. या सगळ्यामध्ये म्हणजे बाकीचं जर व्याजदर एका बाजूला कमी असेल पण हे जर जास्त असतील, मेन तर शेअर कपात जी आहे ती सहकारी बँकांना जी
सगळ्या सहकारी बँका 2.5 ते 5% शेअर कपात करतात. अर्थात ते तुम्हाला परतही मिळतात, नंतर त्याच्यावर डिव्हिडंडही मिळतो. पण ह्या सगळ्या कॉस्टवाईज आपल्याला विचार करायचा असेल आणि आपलं आर्थिक ताळेबंद मांडायचं असेल, आर्थिक गणितं मांडायची असतील, तर या सगळ्याचा अभ्यास कर्जदाराने कर्ज घेण्या अगोदर करावा. मंडळी, आत्तापर्यंत आपण हे जे NPA बघत होतो ना, हे सगळे छोट्या कर्जदारांचे होते. पण मोठे कर्जदार किंवा कॉर्पोरेट कर्ज जी असतात ना, त्यांची अकाउंट सहजासहजी NPA करण्यात येत नाहीत. त्यामागची नेमकी कारणं काय आहेत तेही आपण समजून घेऊया. या बाबतीतलं एक उदाहरण आपण समजून घेऊया. एका मोठ्या उद्योगाला भांडवलासाठी 4500 कोटी रुपये इतकं कर्ज हवं आहे. त्या उद्योगाची शहानिशा करून त्या कंपनीला कर्जसुद्धा मिळतं आणि त्यासाठी त्या कंपनीची मालमत्ता तारण म्हणून ठेवण्यात येते. कंपनीचं उत्पादन सुरू होतं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही कर्जाचे हप्तेही भरण्यात येतात, परंतु कालांतराने कंपनीला तोटा होतो आणि मग हे कर्जाचे हप्ते भरणं बंद होतं आणि त्या कंपनीचे आता 4000 कोटी रुपये येणं असतं. आणि मग रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 90 दिवसामध्ये जर का कर्जाचे हप्ते आले नाहीत ना, तर ते अकाउंट NPA म्हणून घोषित करावं लागतं. आणि मग सबस्टँडर्ड प्रोव्हिजनिंगच्या नियमानुसार 15% रक्कम म्हणजे 600 कोटी रुपये बँकेला नफ्यातून वजा करावे लागतात. मग त्यातून बँकेचा नफा कमी होणार असतो, म्हणून हे अकाउंट NPA घोषित केलं जात नाही आणि मग त्यासाठी इतर मार्ग चोखाळले जातात. ह्याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत. पण मंडळी, मुळात आपण जर का एखादं कर्ज घेतलं ना, तर ते ठराविक मुदतीमध्ये परत करणं हेच आपलं कर्तव्य आहे आणि त्यातूनच आपलं खातं NPA होणार नाही याचीही काळजी आपण घ्यायला पाहिजे. सामान्य किंवा छोटा व्यावसायिक, छोटे नोकरदार आणि छोटे ग्राहक जे बँकांचे आहेत, की जे रेग्युलर बेसिसवर बँकांचा उपयोग करतात, त्यांच्यासाठी सिबिलबद्दलची पूर्ण माहिती घेणे, आपल्या सिबिलवर कसा परिणाम होतो तो पाहणे आणि जी कर्ज जी आपण घेतली आहेत त्याचे वेळेवर परतफेड करणे, क्रेडिट कार्ड बंद घेतलेलं परत करणे, याच्याबद्दल फार जागरूक राहणं हे महत्त्वाचं आहे. मंडळी, हल्ली NPA, राईट ऑफ या सगळ्या संज्ञा आपण वारंवार ऐकत असतो. त्या नेमक्या काय आहेत ना, त्याविषयीची आपण माहिती घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपली जागरूकता आपण वृद्धिंगत करायला पाहिजे. आपल्या नागरिकांचं ते कर्तव्य आहे. त्याच अनुषंगाने सिबिल आणि NPA याविषयीची माहिती देणारा आपला आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमच्याकडे काही माहिती असेल, ती तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या YouTube चॅनलवरून. जनता दरबार आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावांनी आमची चॅनल आहे, ती तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारी रात्री 9 आणि शनिवार सकाळ 8 हे दोन्ही एपिसोड तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, ही अत्यंत उपयोगाची आहे. या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होणार आहेत. मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रयतेचा दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.